रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी योगासने आपली चांगलीच मदत करत असतात. तुम्हाला डायबिटीज असेल किंवा होऊ नये, त्याचप्रमाणे तुम्ही गोळ्या खाऊन कंटाळला असाल तर मग नियमित योगासन केलेच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील आपल्या सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत डायबिटीजसाठी अत्यंत प्रभावी योगासने, की ज्यांच्या रोजच्या सरावामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. पहिलं आसन आहे वज्रासन. जेवण केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपण हे आसनात बसलो तर आपले पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. आपला उजवा पाय पाठीमागे न्या, त्याचप्रमाणे डावा पाय पाठीमागे न्या. अंगठ्याला अंगठा जोडलेला असला पाहिजे. अशा पद्धतीने रोज 5 ते 10 मिनिटं बसा. दुसरं आसन आहे मंडूकासन. मंडूकासनाचा पहिला प्रकार आपण पाहणार आहोत. वज्रासनातच बसा, त्याच्यानंतर आपले दोन्ही अंगठे आत ठेवत अशा पद्धतीने आपल्या हातांची मूठ तयार करा आणि आपल्या नाभीच्या बाजूला, नाभी सेंटर मध्ये ठेवून दोन्ही हात बाजूला ठेवा आणि एक श्वास सोडत हळूहळू खाली वाका. खाली वाकताना आपले नितंब उचलणार नाही याची काळजी घ्या. श्वास घेत पुन्हा वरती या. मंडूकासनाचा दुसरा प्रकार, आपला डावा हात आपल्या नाभीवर ठेवा, त्यावर उजवा ठेवा. श्वास सोडा, पोट आतमध्ये खेचा आणि पुन्हा खाली वाका. श्वास घेत पुन्हा वरती या. त्यानंतर भुजंगासन आपण बघणार आहोत. पोटावर झोपा, आपले दोन्ही हात आपल्या खांद्यांजवळ आणा आणि एक दीर्घ श्वास घेत फक्त नाभीपर्यंत आपलं शरीर वरती उचला. खांदे वरती नेऊ नका. असे यथाशक्ती थांबा. श्वास सोडत पुढा आपला माथा जमिनीला टेकवा. पुढचं आसन आहे मित्रांनो धनुरासन. धनुरासनासाठी पुन्हा पोटावर झोपा. आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकून उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा, डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडा आणि पोट जमिनीवर राहील अशा पद्धतीने आपली छाती आणि आपले पाय वरती उचला. श्वास सोडत पुन्हा जागेवर या. मित्रांनो, वज्रासन, मंडूकासन, भुजंगासन आणि धनुरासन या आसनांचा 3 ते 5 वेळा सराव करा आणि हे सर्व योगासने नियमित केल्यामुळे तुमच्या डायबिटीसवर नियंत्रण येईल. तर मग चला आजच सुरुवात करा आणि आपल्या निरोगी आयुष्याकडे एक पाऊल पुढे टाकूया. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.